नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज जो पुढचा भाग आहे तो कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत, ते पण बोटनेकमध्ये। तर पाठच्या व्हिडिओमध्ये आपण हा पाठचा भाग कसा कटिंग करायचा ते पाहिलंच असेल। तर आज आपण पुढचा भाग कसा कटिंग करायचा ते पाहणार आहोत। तर त्यासाठी जे मेजरमेंट होतं, तर शोल्डर होता 15 इंच, आर्मल 15 इंच, उंची आहे 14 इंच। अप्पर चेस्ट कशाला म्हणतात, जी ही आहे ह्याच्या लाईनमध्ये जे आपण मोजतो आर्महोलच्या लाईनमध्ये, तर त्याला अप्पर चेस्ट म्हणतात। आणि छाती आहे 32 इंच। आर्महोलच्या जी खाली, याच्या जी खाली असते ही छाती असते ती 32 इंच आहे आणि कमर आहे 24 इंच। तर म्हणजेच आपला हा एकदम छोट्या साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कोठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर या इथं जर तुम्हाला पुढे पण बोटनेक ठेवायचं असेल तर या इथं मी पुढे बोटनेक नाही ठेवणार आहे, म्हणून इथे हे अंतर मी कमी घेतलेलं आहे। जर तुम्हाला पुढच्या भागात पण बोटनेक ठेवायचं असेल ना, तर काय करायचं आहे, तर हे अंतर वाढवायचं आहे। जिथे आता आपण हे किती घेतलेलं आहे, 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे। तर तुम्हाला जर पुढे पण बोटनेक ठेवायचं असेल तर तुम्ही या इथे 4.5 अंतरावरती जरी तुम्ही तुमच्या शोल्डरची रुंदी घेतली तरी चालू शकते। तर मग ते अशा प्रकारे याला आपण आकार देऊ शकतो। हा अशा प्रकारे आकार द्यायचा आहे। जर पुढे आणि पाठीमागे बोटनेक लागत असेल तर, जर पुढे बोटनेक नसेल लागत, पुढे गळा खोल लागत असेल तर तुम्ही हे एवढं अंतर घ्यायचं। छोट्या साईजमध्ये 3.5, मोठ्या साईजमध्ये 4 इंच असं घेऊ शकता आपापल्या चॉईसनुसार। पण 3.5च्या कमी नाही घ्यायचं, 3.5च्या पुढेच घ्यायचं आहे। तर हे जे होतं हे पुढे आणि पाठीमागे जर बोटनेक लागत असेल तर त्याचं हे मेजरमेंट आहे, हे वालं। आणि पुढेच पाहिजे, मागे पाहिजे असेल तर हे वालं घ्यायचं, जे पहिलं मार्किंग आहे ते वालं। तर चला, तर मग आता आपण प्रिन्सेस कटचा कटिंग करूया। तर याच मापानुसार आता आपण इथे ठेवून घेऊया। तर त्यासाठी इथं काय करू, अर्धा इंच किंवा पाव इंच शिलाई मार्जिन आपण सोडून देऊया, कारण बटनपट्टी पुढे आहे। आणि याला अशीच लाईन ड्रॉ करून घेऊया। जे आर्म होल आहे हे आहे असंच आपण आखून घेऊयात। हे फिटिंगचं आणि हा आपला बोटनेकचा गळा। तर हे साईड आता काढून ठेवूया। तर आता आपल्याला याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत। जर आता आपण याच्यामध्ये उंची वाढवूया। तर तुम्ही 1 इंच किंवा अर्धा इंच जरी वाढव, हेवी साईजला 1 इंच वाढवायची आणि छोट्या साईजला अर्धा इंच वाढवली तरी काही हरकत नसते। तर या इथे मी अर्धा इंच उंची वाढवत आहे। अशा प्रकारे इथं अर्धा इंच उंची वाढवली आणि ही जी लाईन आहे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। तर हे वाला पण आपण मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला मेजरमेंट टाकायला व्यवस्थित जमेल ते यानुसार। तर आता आपण चेस्टचा मेन पॉईंट घेऊया। तर ते आहे 10 इंचावरती, म्हणजे 9.5 इंचावरती आहे, पण 10 इंचावरती काय घ्यायचं, कारण अर्धा इंच आपल्या या इथं शिलाईमध्ये जाणार आहे। तर मग ते 10 इंचावरती घ्यायचं आहे। तर हा झाला आपला चेस्टचा मेन पॉईंट। आणि हे जे अंतर आहे हे कसं घ्यायचं, जे आपले जे 2 पॉईंट असतात, हे आणि ह्या साईडची जी चेस्ट असते, दोन्ही चेस्टचाच पॉईंट मोजून घ्यायचा। नॉर्मली 7 इंच किंवा छोट्या साईजला थोडंसं कमी म्हटलं तरी बसतं। पण जर 7 इंच आपण पकडूया तर 7ला अर्धा किती होत आहे, 3.5
तर 7चा अर्धा 3.5 इंच होत आहे. या इथं आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. तर इथं बरोबर आपला हा 3.5 इंचावरती पॉईंट आला आहे. ते पॉईंट आपले असे 2 मोजून बघायचे. असे जे पॉईंट असतात ते मोजून बघायचे किती अंतर येते त्याच्यामध्ये, आणि तेवढंच पॉईंट आपल्याला घ्यायचं आहे. ते इथे आपण 3.5 इंचावरती घेतलं आहे. आणि आता खालच्या बाजूला आपण याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर 3 इंच इथे घेतलं. हे पण आपण जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज असतो मेजरमेंटसाठी, तर त्याची सगळी आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. ते या इथं वरती 3.5 इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या भागामध्ये मी 3 इंच असं मार्किंग केलेलं आहे. आता आपण इथं काय करणार आहोत, जे आर्म होल आहे त्याची मार्किंग करून घेऊया. हाय असंच आता आपण हे करून घेतल्यानंतर ना, तर हे झालं आपलं पहिलं आर्म होलचं मार्किंग. तर ह्याच्यापेक्षा आता अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. आणि ह्याला असं थोडंसं आतल्या बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आतल्या साईडने मार्किंग केल्यानंतर ना, मग हा पुढचा भाग झाला आहे. हा आहे पाठचा भाग. आणि मग या इथे 1 इंच वरती घ्यायचं अशा प्रकारे, आणि मग ह्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर प्रिन्सेस कट करण्याची आणखीन एक दुसरी पण सोपी पद्धत आहे. तर ती मी तुम्हाला परत कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कशा प्रकारे आपण हे साईड वाढवू शकतो. आत्ता आपण नॉर्मली जसे वाढवतात त्याच पद्धतीने मी वाढवणार आहे. पण हा भाग सोप्या पद्धतीने पण आणखीन मी तुम्हाला सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये की तो कशा प्रकारे आपल्याला वाढवायचा आहे. तर आता हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं मार्किंग. तर याच्यामध्ये आपल्याला आता वाढवायचं आहे. तर छोटी साईज आहे, तर या इथे मी 1.5 इंच वाढवणार आहे. तर ह्या साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. या साईडला 1.5 इंच मार्किंग करायचं अशा प्रकारे. आणि वरच्या साईडला आपण शिलाईमध्ये किती घेणार आहोत, पाव इंच घेणार आहोत की अर्धा इंच घेणार आहोत, तर त्यानुसार आपल्याला जितकं आपण शिलाईमध्ये घेतो 1 इंच, जर अर्धा इंच घेत असेल तर इथं 1 इंच वाढवा, किंवा तुम्ही पाव इंच जर घेत असाल तर अर्धाच इंच वाढवा. म्हणजे तुम्ही जितकं शिलाईमध्ये कपडा घेता त्यानुसार तुम्हाला इथे वाढवायचा आहे. तर हा भाग असा पुढे घ्यायचा आणि त्याच्यानंतर ना इथे 1.5 इंच वाढवला आहे, तर आपल्याला इथे 1.5 इंचाचा टक्स मारायचा आहे. तर या इथं आपण 1.5 इंच घेऊया आणि याला व्यवस्थित अशा शेप देऊन घेऊया अशा प्रकारे. तर हा झाला आपला प्रिन्सेस कटचं मार्किंग. तर आपण अर्धा इंच खाली घेतलेला आहे. तर ह्याला काय करायचं आहे, हा भाग असा आपल्याला ह्याला जोडून घ्यायचा, कारण टक्स मारल्यानंतर ना हा भाग वरती जाणार आहे आणि हा भाग मग खाली येतो आणि ह्या साईडचा पण भाग खाली येतो. तर त्यासाठी आपल्याला आपलं जे पहिलं मेजरमेंट आहे त्याच्याशीच हे लाईन जोडून घ्यायची आहे. तसेच याही साईडला ही लाईन जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर आपले हा भाग आणि हा भाग कटिंग होणार आहे. तर आता आपण गळ्याचं मार्किंग करूया. तर या इथं मी पुढच्या भागामध्ये बोटनेक नाही ठेवणार आहे, तर थोडासा 5-5.5 इंचाचा गळा घेणार आहे. तर या इथं अर्धा इंच सोडून दिल्यानंतर ना 5.5 इंचावरती मार्किंग करायची अशा प्रकारे. आणि इथे घेतलेलं होतं 3.5 इंच, वरचा भाग आहे 3.5 इंच, तर इथे पण मी 3.5 इंचच घेणार आहे. आणि अशी लाईन आखून घेतल्यानंतर ना तर आता इथे आपल्याला जास्त खोलगट नाही करायचं आहे, नॉर्मली इथे व्ही शेप द्यायचा आहे. तर सर्वात अगोदर एक अशी लाईन आखून घ्यायची. तर लाईन आखून घेतल्यानंतर ना आता काय करायचं आहे, आपल्याला थोडासा आतून पाहिजे आहे, हा जास्त बाहेर होणार आहे, तर आपल्याला आतून पाहिजे आहे. तर या इथे तर आपल्याला अर्धा इंच अजून आतमध्ये घ्यायचा आहे. तर मग आपण अशा प्रकारे
हे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हा झाला आपला व्ही शेप. आणि छोटी साईज आहे तर त्यासाठी तुम्हाला आर्म होलच्या साईडला डाऊन करायची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे हे आपलं आहे असंच मार्किंग राहणार आहे आणि यातच आपला मस्तपैकी प्रिन्सेस कट तयार होणार आहे. आणि तुम्हाला जर हा भाग जो हुकाय पट्टीचा जो भाग आहे हा जर जास्त उंच वाटत असेल पुढच्या साईडनी, जेथे काय होतं की हा जास्त मोठा झाला तर हा असा चुना पडतात पोटावरती, अशा चुना पडतात. तर ते पडू नये तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, हा जो पॉईंट आहे याच्याच लाईनमध्ये आपल्याला 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. या इथे काय करायचं आहे, जर तुम्हाला चुना पडाव अशा नाही वाटत तर तुम्ही या इथं 1 इंचाचा टक्स घ्या, जेणेकरून हा भाग आपला असा या पद्धतीने असा वरती येणार आणि मग आपल्या इथं पोटावरती बिलकुल घडी पडणार नाही. तर त्यासाठी आणि आपला हा पफ पण छान येणार. इथे प्लेट पाडल्यामुळे आपला हा मस्तपैकी इथे कटोरी छानपैकी तयार होणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा प्रिन्सेस कटचा व्हिडिओ 32 साईजचा? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. तर अशा प्रकारे आता ही कटिंग करून घेतल्यानंतर हा मागचा भाग आहे तर याला कट नाही करायचा आहे. तुम्ही पुढचा भाग आहे ना शिलाई केल्यानंतरही कट करू शकता व्यवस्थित. तर हे दोन्ही भाग आपण कट करून काढूयात. आणि हे पॉईंट आहे ते इथे पण कट करायचं आहे. आणि जेव्हा आपण जॉईंट करू ते हे पॉईंटवर पॉईंट बरोबर आले पाहिजेत. तर हे बघा, तर हे झालं आपलं प्रिन्सेस कटचं कटिंग. तर आता आपण काय करूया, स्लीव्स कटिंग करूया. तर स्लीव्स कटिंग करण्याची तुम्हाला सोपी पद्धत सांगते. 2 पद्धती सांगते. एक तर तुम्ही जे आपली छातीचा चौथा भाग आहे, जसं 32 इंचाची अप्पर चेस्ट आहे तर अप्पर चेस्टचंच मार्किंग घ्यायचं आहे या इथं. तर काय करायचं आहे, म्हणजे त्यासाठी घडी घ्यायची आहे. 7.5 इंच आहे अप्पर चेस्ट, तर 7.5 इंचावरती पण तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करू शकता. तर याच्यामध्ये मग तुम्हाला मेजरमेंटची म्हणजे जास्त एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाही आहे. जर तुम्ही छातीचा चौथा भाग घेतला तर तुम्हाला याच्यामध्ये मार्जिन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही 7.5 इंचावरतीच घडी घ्यायचं आहे जी आपली अप्पर चेस्ट आहे तर त्याची. आणि दुसरी आहे तर आपण आता सर्वात अगोदर उंची घेऊया. तर ब्लाऊजची लेंथ आहे 10 इंच, म्हणजे 9 इंच आहे तर या इथं 10 इंचावरती घ्यायचं. अर्धा इंच खाली शिलाईमध्ये, अर्धा इंच वरच्या बाजूला. तर 10 इंच घेतल्यानंतर ना इथे आता आपण आपला आर्म होल किती होतं, 7.5 इंच. अर्धवाला आर्म होल 7.5 इंच होतं. तर मग या इथून 7.5 इंचावरती असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायची. हे झालं. आणि नंतर मग शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. ते अशा प्रकारे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 3.5 इंचावरती डाऊन केलेलं आहे. हे बघा, बरोबर आपलं जे क्रॉस लाईन होती तर तिथे हे मार्किंग आलेलं आहे. मग इथून 1.5 इंच घ्यायचं. या इथून सरळ आपल्याला शोल्डर जो असतो आपला तो सरळ असतो, त्यामुळे इथून 1.5 इंच. मग तुम्ही हा पॉईंट जे आपण 7.5 इंच मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती घ्यायचं. ते घेतल्यानंतर ना आपला दंडगर आहे 5 इंच अशा प्रकारे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर हे पॉईंट अशी मिळवून घ्यायची. तर हे झालं आपलं एक मार्किंग. आता आपल्याला पुढच्या भागामध्ये डाऊन करण्यासाठी काय करायचं आहे, या इथून जे 7.5 इंचावरती आपण मार्किंग केलं त्या इथून ते इथं 1.5 इंच जे आहे
1.5 इंचाचं मार्किंग तिथे घ्यायचं आहे. तर ह्याचा अर्ध काढायचा आहे. तर अर्ध हा भाग आला आणि अर्ध्यातनं या इथून तुम्हाला अर्धा इंच खाली घ्यायचा आहे असं, आणि मग याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि हा शेप आपण या इथंच मिळवायचा आहे. हे अशा प्रकारे. तर हे झालं आपलं स्लीव्हचं कटिंग. एकदम सोप्या पद्धतीनं स्लीवची कटिंग पण मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि प्रिन्सेस कटची पण कटिंग तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपलं हे कटिंग करून झालेलं आहे. तर चला तर मग पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.